मॉर्निंग सफारीवरून आल्यानंतर आफ्टरनून सफारीसाठी बराच वेळ होता. सो आम्ही थोडं रिलॅक्स व्हायचं ठरवलं. आणि स्विमिंग पूलपेक्षा बेस्ट रिलॅक्सेशन काय असणार आहे. खूप वेळ पाण्यात एन्जॉय केल्यानंतर आम्ही लंच केलं आणि तोपर्यंत थर्ड सफारीची वेळ झाली होती. सो आम्ही पटापट आवरलं आणि थर्ड सफारीसाठी निघालो. आम्ही निघालोच होतो थर्ड सफारीसाठी आणि तितक्यात पाऊस पडतो आहे. थर्ड सफारीची सुरुवात पावसाने झाली आहे रिसॉर्टवरती. आणि रिसॉर्ट जिथे हे सफारीचं गेट जिथे आहे तिथे पाऊस आहे की नाही माहीत नाही. ते बऱ्यापैकी 1 आवरच्या डिस्टन्सवरती आहे. नाव काय त्याचं आत्या? नवेगाव सफारीला आम्ही निघतोय आता. पब्लिक रेडी आहे? येस, चलो. हे डायनिंग हॉल आहे. इथे छोटासा गेमिंग झोन त्यांनी दिला आहे. आपली गाडी रेडी आहे की नाही अजून तरी दिसत नाही आहे. चलो गाडीत भेटूया आता डायरेक्ट. नवेगाव गेटकडे जाईपर्यंत संपूर्ण रस्ता आम्हाला पाऊसच लागत होता. त्यामुळे आज वाघाची सायटिंग होईल की नाही याचं टेन्शन आलं होतं. टायगर आहे, वीरभद्र नाव आहे त्याचं नाही का. तो नॉन टुरिझम एरियातून आलेला टायगर्स आहे. नॉन टुरिझम म्हणजे बंद एरिया. कसं आपला 80% जंगल बंद आहे ना, 20% जंगल सफारीसाठी चालू आहे. आपल्याकडे 3 तरच सफारी होतो नाही का. एक बोटिंग सफारी होतं, मचान सफारी पण होतात. मचान सफारी तुम्ही कुठल्या पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. आणि सायकलिंग सफारी पण करू शकता जुन्या साईडला नाही का. तुम्हाला हां सायकलिंग देऊ शकता. तुम्हाला नॉन टुरिझम एरियामध्ये नाही का, म्हणजे एरियात सेफ एरिया नाही का, तिथं सायकल देतात ना, तुम्ही जाऊ शकता एक गाईड घेऊन. नाही टायगर असं म्हणजे असं एन्जॉय करण्यासाठी नाही का. आणि एक बोटिंग सफारी आहे तिकडे मोठी साईडला. तिकडे सरळ कोर झोनला जातो. आपल्या इकडून कोर झोनची पण एंट्री होतात. म्हणजे तुम्हाला म्हटलं सर मचान सफारी अशा मचानं तुम्हाला रात्रीच्या वेळी आणून सोडून देतात. तुम्हाला रातभर थांबावं लागतो 2 व्यक्ती. अच्छा इथे वरती तुम्हाला टॉयलेट वगैरे संडास वगैरे लागले तुम्ही संपर्क साधून जिप्सी तुम्हाला घ्यायला येतात. आणि की पेट्रोलियमवाल्याची कुटी आहे ती तुम्हाला नेतात. सफारी सुरू होऊन 1 तासभर तरी झाला असेल आणि आमचा अंदाज बरोबर होता. पाऊस झाल्यामुळे टायगर्स काही बाहेर पडलेच नाही. ड्रायव्हर दादा आणि गाईड दादा हे बाकीच्या लोकांसोबत म्हणजे बाकीच्या जिप्सींसोबत ऑलवेज कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यामुळे आम्हाला हे सुद्धा कळालं की बाकी लोकांना सुद्धा अजून टायगर स्पॉट झालेले नाही आहे. आम्ही थोडे निराश होतो, पण जंगलाने आम्हाला निराश होऊ दिले नाही. जंगलाने आम्हाला दाखवलं एक सुंदर दृश्य. आम्ही पुन्हा निघालो वाघाच्या शोधामध्ये. सो 2 दिवस झाले आम्ही कॉफी पितोय, पण नाही आज आम्ही ताक मागितलं शानपणा करून, कारण आम्हाला वाटलं ऊन असेल आणि उन्हामध्ये कसं काय पिणार ना ती कॉफी. सो आम्ही शानपणा करून ताक मागितलं आणि आता नेमका पाऊस आणि गार वातावरण आहे, निवांत बसून इथे ताक पितोय. आम्ही चहा राहिलं. 2 दिवस मस्त कॉफी पित होतो, ती कॉफी मिस करतोय आता. कॉफी मिस करतोय, उन्हाच्या घामाच्या धारा वाहतात आणि कॉफी पित होतो.
आता थंडी वाजती आहे म्हणजे नॉर्मल आहे टेम्परेचर. हा गरम नाही आहे. ताक पितो. माणसानी हे राहावं काय म्हणतात त्याला शेअर करून सागरचा माणसानी काय काय म्हणतात त्याला शेअर करून ग्लास एकच आहे. ताक आहे ताक दुसरं काय नाही आहे. ताडी बिडी नाहीये. आज आम्ही कॉफीला मागवता ताक घेतलं. खरंच? ऊन असेल 2 दिवस उन्हामध्ये कॉफी पित होतो गरम गरम. नाही गॅसमध्ये पिते मी. नेमकं पावसाचं वातावरण झालं. ब्रेकफास्ट करता करता अचानक मामांना तिकडे दूरवर एक लेपर्ड दिसला. सो आम्ही त्याच्या मागे मागे गेलो. त्याचं फुटेज तुम्ही आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघाल. शांत बस शांत नाही. जबरदस्त होतं जबरदस्त. वाघ तर नाही दिसला आम्हाला अजून पण आम्हाला लेपर्ड दिसला. लेपर्ड कसा होता? छान घाबरलो होतो. जवळ होतो खूपच जास्त जवळ होतं त्याच्यामुळे भीती वाटत होती. मी असंच आल्यापासून आमचं लक्ष तिकडेच होतं. एक छान मस्त वाढलेला तलाव होता आणि त्या तलावावरती आम्ही थांबलो की आपण इकडे ब्रेकफास्ट करू. कारण की व्हिजिबिलिटी खूप होती तिथे. हां. दिसत होतं भरपूर पाहू शकत होतो आणि कंटिन्यू माझे डोळे मात्र शोधत होते. जंगलाकडेच होते की काय दिसतं का आणि अचानक एका बांधावरून तो काहीतरी चालताना दिसतो. पहिले मला वाटलं की वाघ आहे पण नंतर गाईडनी पण बघितलं अतुल आणि रामनी आणि त्यांनी सांगितलं की वाघ नाही हा लेपर्ड आहे. लेपर्ड आहे आणि म्हणून मग आम्ही त्याच्या अजून थोडंसं पाठीपाठी गेलो आणि सापडला नेमका आणि आपल्याला. सापडला आणि खूप मस्त दिसला एकदम. खूप जवळ होता. खूप जवळ होतं. उमद जनावर होतं. लेपर्ड बद्दल ऐकलेलंच होतं फक्त आज बघितलं. आणि त्यामुळे खूप घाबरलेलो होतो आम्ही. मे बी व्हिडिओ त्याला तेवढं जस्टिफाय नाही करणार नाही नाही जवळपणा नाही, पण व्यवस्थित आलं. ते जे फिअर ते जे एक्साइटमेंट भागायला होतं तेवढी याला बघून घाबरले. बातम्या ऐकून आणि सर्वात जास्त कोण घाबरलं होतं? उमद जनावर हे बाळ घाबरलं होतं जास्त. आणि मराठीमध्ये एक चांगलं एक शब्द आहे उमद जनावर होतं. उमद. तसं ते उमद जनावर Yes, होतं. yes, खूप yes. सुंदर होतं. आणि त्याची मस्त होतं. skin पण कसली वेगळी. चमकत होती. वेलवेट असं टायगर नाही दिसलाय बट लेपर्ड बघून वी आर हॅपी. अंधार पडत होता. थर्ड सफारी संपत आली होती. बराच वेळ शोधून सुद्धा या सफारीमध्ये टायगर सायटिंग झाली नाही. पण आम्ही खुश होतो कारण गाईड दादाकडून आम्हाला समजलं की ताडोबामध्ये लेपर्ड सायटिंग जास्त रेअर आहे टायगर सायटिंगपेक्षा. सो आजचा हा लास्टचा डे आमचा इथे आणि आम्ही आता ऑलमोस्ट चेकआउट केलेलंच आहे पण ट्रेनला तसं आमचा टाईम आहे त्याच्यामुळे आम्ही विचार केला की थोडा वेळ इथे थांबूया रिसॉर्टमध्येच स्टेशनला जाऊन थांबण्यापेक्षा आणि थोडं एन्जॉय करूया. रिसॉर्ट तर तसं जास्त बघायला मिळालंच नाही आम्हाला कारण आमचा पूर्ण वेळ सफारीमध्येच गेला. 2 दिवस 3 सफारी आम्ही केल्या आणि आता सगळे इथे बसले आणि गप्पा मारतात. आपण सगळ्यांना विचारूया की त्यांची सफारी कशी झाली किंवा त्यांचे काय अनुभव आहेत सगळ्यांना आपण विचारूया. हे ते सगळी मंडळी गप्पा मारत बसलेली आहे. हॅलो बोला तुमचे अनुभव सांगा प्रत्येकाचे मला एकेकाचे. माझ्यापासून हां कसंही चालेल. ओके काय नाही एकंदर आमचे 3 दिवस ताडोबामधले खूप मस्त गेले. अनुभव खूप छान होता. एकूण आम्ही आय थिंक 5 आपण पाहिले तर 5 वाघ बघितले ना. 5 बघितले. नावं माझ्या लक्षात नाही. त्यातलं एक वीर
झायलो आणि असे पाहिले काय काय बाकीची नावं हे सांगतील काय ते. आणि हो तो तर किती जवळून बघितला आपण. कुठला वाला? वीरला आम्हाला खूप जवळून बघितला. अगदी आमच्या गाडीच्या इथे तो पाणवठ्यावर पाणी प्यायला आला होता आणि आम्ही तितक्यात पोहोचलो तिथे आणि मग तो पाणी पण आमच्या अगदी गाडीच्या एका फुटावरून म्हणजे एका हातावरून तो गेला जवळून. इव्हन मालियाला पण आपण खूप जवळून बघितलं. असं बरोबर मागेच होता तो आमच्या, दिसत होता. खूप असं थोडीशी भीती वाटली होती. पण ट्रिपला यायच्या अगोदर तुमचं काय होतं, म्हणजे काय गेस करून आले की कसं होईल, काय होईल, काय काय ऐकलं होतं ताडोबाबद्दल? ट्रिपला येताना आम्ही ऐकलं होतं की ताडोबात लक असेलच तरच तुम्हाला वाघ बघायला मिळतात. पण आमचं लक इतकं सुंदर होतं की आम्हाला 3ही दिवस वेगवेगळे प्राणी मिळालेच, त्याचबरोबर 5 वाघ मिळाले आणि शेवटच्या दिवशी जिथे आम्हाला एकही वाघ दिसला नाही तिथे पण आम्हाला लेपर्ड दिसला, तोही अगदी जवळून. जो म्हणजे 100 सफारीज मधनं कोणाला दिसत नाही त्यातनं तो आम्हाला दिसला. म्हणजे तेवढे लकी आम्ही आहोत पालवी. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं की लेपर्ड इज रेअर बट हे पालू तुला काय वाटलं? काहीच नाही. खूप भीती वाटली काय? पॅनिक झाली. ॲक्च्युली तुम्ही सफारीला येत असताना एक्सपेक्टेशन ठेवू नका की आम्हाला हे दिसलंच पाहिजे ते दिसलंच पाहिजे. जे दिसेल ते तुम्ही बघा आणि त्यात आनंद माना. काल सुद्धा दिवसभर आम्हाला काहीच दिसलं नव्हतं पण तरी सुद्धा मी आपलं काहीतरी शोधत होतो की काहीतरी दिसेल काहीतरी दिसेल. त्याच्यामुळे ते सुदैवाने 100-150 फुटावरती तो लेपर्ड चाललेला ते लक्षात आलं आणि आम्हाला तो पाहायला मिळाला. त्याच्यामुळे खूप मजा आली. छान. लिटरली लेपर्डच्या मागे आम्ही गेलो त्याला बघायला. चांगले मिळाले, त्यांनी आम्हाला लेपर्ड जवळ नेलं. फोटोग्राफरच्या दृष्टीने तुमचं काय म्हणणं आहे? ताडोबा एरिया कसा आहे फॉर फोटोग्राफर? फोटोग्राफीच्या दृष्टीने एरिया छान आहे पण आमच्याकडे 18x55 ची लेन्स, घरगुती कॅमेरा होता आपला. घरगुती कॅमेरा होता, बारसं आणि बर्थडेच शूट करायचं. त्याच्यामुळे ते थोडं लिमिटेशन्स होते. पण जर का तुमच्याकडे 200-400 ची झूम असेल तर एकदम छान तुम्हाला राहता. पण एक सजेशन आहे की पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात येऊ नका. थोडासा जरी पाऊस झाला तर इथे सायटिंग काहीच होत नाही. काल दिवसभरात आम्हाला काही सायटिंग झालं नव्हतं. लास्ट सकाळच्याला सायटिंग झाली होती. पोस्ट लंच सफारीला आम्हाला पाऊस सुरू झाला पण आपल्याला टायगर लेपर्ड मिळाला. येस. आणि ओव्हरऑल ट्रिप काय म्हणाल? खूप मजा आली? इनिशियली एक्साइटमेंट नव्हती. ताडोबा आहे, सफारी आहे, वाघोबा आहे, ठीक आहे. पण बघितल्यानंतर खूप भारी वाटलं. ओके. टायगरला रिअल लाईफ मध्ये जवळ बघून भारी वाटलं. त्याच्या हॅबिटॅट मध्ये बघून छान वाटलं. ओके. टायगर बद्दल अशी काही भीती नव्हती पण जेव्हा आम्ही लेपर्ड बघितला तेव्हा आमची खूप तंतरली होती. टायगर अगदी जवळून गेला, जवळ येत होता तरी काही भीती वाटत नव्हती. पण जेव्हा लेपर्डला बघितलं तेव्हा जे ऐकलेलं होतं त्याने इतकी तंतरली होती आमची सगळ्यांचीच. काही म्हणत असतील की नाही तंतरली पण सगळ्यांचीच घाबरलो. भीती याच्यामुळे वाटली कारण बिबट्याबद्दलच्या बातम्या एवढ्या ऐकल्यात, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि तो कुठल्याही क्षणी अटॅक करू शकतो. त्याची व्हिडिओ मी नक्कीच याच्यामध्ये टाकेल सो तुम्हाला कळेल की तो बिबट्या आमच्यापासून किती जवळ होता. चालेल. सो ऑल गुड. एन्जॉय केलं आपण ताडोबा, राईट? चलो. जय वाघोबा. जय वाघोबा. चलो जय वाघोबा बोलायचो आम्ही प्रत्येक सफारीच्या आधी सो दॅट आम्हाला वाघ दिसणार या हिशोबाने आम्ही, म्हणजे ते आमचं एक स्लोगन होतं की जर जय वाघोबा बोललो तर आम्हाला वाघ दिसेल. ठीक आहे. चलो एंड करतो मी हा ब्लॉग. बाय बाय.